पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची काल नाट्यमयरित्या हत्या झाली। बंगालच्या मध्यग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर गोळीबार झाला। गोळीबारात सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यू झाला। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारींच्या पीएवर गोळीबारानं पश्चिम बंगालमधील सत्तांतराला गालबोट लागलेले आहे आणि परिस्थिती हिंसक झालेली आहे। सुवेंदू अधिकारी रुग्णालयात त्यावेळी उपस्थितही होते। प्रशांत वाघे आपल्यासोबत आहेत अधिक माहिती देण्यासाठी। प्रशांत, सर, आज 7 तारीख आहे। उद्या अमित शहा 8 तारखेला बंगालमध्ये असणार आहेत। भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे आणि 9 तारखेला शपथविधी आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर 6 तारखेला रात्री 10 वाजता सुवेंदू अधिकारी, जे भाजपचे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत, त्यांच्या स्वीय सहायकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। 3 गोळ्या मारल्या गेल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। सत्तांतरानंतर वाद होतील असं सगळ्यांना अपेक्षित होतं, मात्र हे वाद इतक्या टोकाला जातील असं कुणालाही अपेक्षित नव्हतं। त्याच्यामुळे बंगालमध्ये आता भीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा घटना पुन्हा घडतील का किंवा अशा स्वरूपाची परिस्थिती इतर काही भागांमध्ये तयार होऊ शकते का, यासाठी आता पोलिसांनी अधिक कारवाई सुरू केली आहे आणि संशयित कोण आहेत त्यांच्यावर लक्ष घातलं जात आहे। परंतु सत्ता स्थापनेच्या पूर्वी अतिशय तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेमध्ये तृणमूल काँग्रेस हे केंद्राचं अपयश मानतायत, तर भाजपने हे तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केलेला हल्ला आहे आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असं म्हटलंय। थोडक्यात एकमेकांवर वार प्रतिवार सुरू झालेले आहेत, मात्र अशा प्रकारच्या घटना आणखीन होऊ नयेत याची खबरदारी देखील शपथविधीच्या पूर्वी घेतली जाते। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।